हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे शिवरात्र, महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। चला तर मी आज तुम्हाला शिवरात्रीचा पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करते। आज माझ्या सगळ्या घरामध्ये भाज्या संपलेल्या होत्या। आज शिवरात्र आहे, पण आज जरी उपवास असला तरी आपल्याला आठवड्याभर भाज्या लागतात। मी सर्वप्रथम मार्केटमध्ये जाऊन सर्व भाज्या घेऊन आलेले आहेत। रताळे पण आणले आहेत। बघा इथे मी वाटाणा, मेथी, मुळा, घेवडा, कोथिंबीर अशा भरपूर भाज्या आणलेल्या आहेत। आणि मी भाज्या आता आज उपवास आहे म्हणून मी बाकीचे कामं करून घेतलेत आणि भाज्या साफ करून ठेवते। इथे मी मेथी निवडायला घेतली आहे, मेथी निवडून ठेवते आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित फ्रीजमध्ये पॅक करून ठेवते। भाज्या सर्व व्यवस्थित फ्रीजमध्ये मी पॅक करून ठेवल्यात। आता मी कपडे धुवायला घेतली। सर्व कपडे मी इथे धुवून घेतलेत। चहा पाणी सगळं झालेलं आहे, भांडी बिंडी सर्व झालेले आहेत। आणि मी तो उपवासासाठी रताळे पण आणलेले आहेत आणि साबुदाणे पण त्याच्यात घालून ठेवलेले आहेत। तर मी प्रथम कपडे धुवून घेते। कपडे झाल्याच्या नंतर मंदिरात दर्शनाला जाणार आहे। तो व्हिडिओ मी तुमच्याशी कंटिन्यू शेअर करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा। आता इथं माझे कपडे धुवायचे कामं चालू आहेत। कपडे झाल्याच्या नंतर मला लादी पण पुसायचे। कपडे इथं मी सगळे धुवून घेते आणि लादी पुसून घेते। चहा पाणी माझं झालेलं आहे आणि मी तयारी करून घेणार आहे। तर आमची पूर्ण फॅमिली महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे। चला आज शिवरात्र होती, मग काल मी बाकीची तयारी करून ठेवली होती। लादी बिदी स्टाईल बिल सगळी साफ करून ठेवली होती। एक मिनिट आज काय सकाळी एवढं होणार नाही म्हणून आदल्या दिवशी तयारी करून ठेवावं लागते। सर्व रूमची मी स्टाईल पुसून घेतली, भांडी घासून घेतली। बघा आता लादी पुसते। लादीच बाकी राहिली होती खालची माझी सकाळी, तर आता लादी पुसून घेते। लादी पुसून झाल्यावर आम्ही सर्व तयारी करून मंदिरात जाणार आहे। तिथून आल्यावरती नंतर फराळाचं बनवणार आहे। तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा। बघा इथं माझी सर्व कामं झाली आहेत, लादी पण पुसून झाली। आता मी तयारी करून झाली, आता मी निघाली मंदिरात। मी आणि माझी पूर्ण फॅमिली आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा। बघा मी पण निघाले, दक्षचे पप्पा पण येतात ते मागून आणि माझे मुलं पण आहेत। तर चला आम्ही पोचलोय मंदिरात। मंदिरात आमच्या इथे जवळच आहे, जास्त बाहेर काही कुठं लांब नाही गेलो आम्ही। तिथेच 5 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे, तिथं आलेलो आहे। आणि मंदिरात एवढी काही गर्दी नव्हती, उशीर झाला होता आम्हाला यायला। थोडीशी गर्दी आहे पण एवढी काही जास्त नाही। तर आम्ही थोड्या वेळ थांबलो आणि आता बघा आमचा नंबर आलेला आहे। आता मी दर्शनासाठी इथं उभं राहिलो। दक्षचे पप्पा साईडला बसलेत, मला काही एवढी जागा नाही म्हणून मी कडेला उभी राहिलेली आहे। त्यांचं दर्शन झाल्यावर म्हणून मी पण दर्शन घेणार आहे। जे घरात आहेत महाशिवरात्रीच्या ज्यांना मंदिरात जाता येणार नाही त्यांना महादेवाचं दर्शन भेटले। ते व्हिडिओ पूर्ण इथं दक्षच्या पप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि मी पण दर्शन घेते, पूजा करून घेते। ते आमचं दक्ष पण आहे आणि माझ्या मुली पण आहेत। तिथं पूजा झाली आहे, दर्शन झाले। आता मी निघाली बाहेर। इथं मस्त बैलगाडी आहे, त्यावरती महादेवाचे मंदिर आहे, पिंड आहे। तिथं पण आम्ही पूजा केली, दर्शन घेतले, फोटो काढले, व्हिडिओ काढलेत। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। आणि आता मी घरी आलोय। आता खिचडी बनवली आणि काही रताळे पण उकडलेत आणि झिरकं बनवलेत। तर चला आम्ही आता फराळाचं करतोय, तुम्ही पण या फराळाचं करायला। रताळ्याला 2 शिट्ट्या जास्त झालेत माझ्याकडून, त्याच्यामुळे रताळी छोटी होती ती जास्त उकडली गेली आहे। आता खिचडी आणि झिरकं चालू आहे आणि केळी पण आणली आणि मंदिरात पण जरा प्रसाद भेटला होता खिचडीचा, तो पण आहे। दक्षच्या पप्पाला पहिले देते, नंतर दक्षला देते। प्रसाद भेटलेला आहे मंदिरात।
केळी पण भेटली होती. हम्म. मजा आणि रताळे आहे बघ, कुकरमध्ये पण रताळे आहे.